नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बटाट्याच्या सुक्या भाजीची रेसिपी। अगदी कमी सामानामध्ये आणि झटपट होणारी ही भाजी खूप टेस्टी आणि चवदार लागते। चला तर मग आपण बनवूया। पहिल्यांदा आपण बटाटे घ्यायचे, त्याच्या अशा बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या। बघा, आपला बटाटा चिरून झालेला आहे। आता आपण ह्या फोडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या। कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवायचे। आता त्या तेलामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा। आता यामध्ये 1 चमचा जिरी आणि 1 चमचा मोहरी घालायची। मी माझ्या नेहमीप्रमाणे रोजच्या अंदाजानेच टाकलेला आहे। आता आपण बारीक चिरलेला बटाटा यामध्ये घालून घ्यायचा। आपण बटाटा आपला छान परतून घ्यायचा। आता यामध्ये 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ सुद्धा घालून घ्यायचं। हे मिश्रण छान परतून घ्यायचं। आता आपण यामध्ये काळं तिखट 1 चमचा घालायचं। छान एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे बारीक केलेले शेंगदाणे घालायचे। हे बारीक केलेले शेंगदाणे पहिल्यांदा भाजून घ्यायचे आणि मग ते बारीक करायचे। हे छान आता परतून घ्यायचं। त्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। त्यामध्ये पाणी घालायचं। आता आपण यामध्ये पाणी घातले, छान हे आटून द्यायचं म्हणजे आपला बटाटा शिजेल। बघा, आपलं पाणी आटलेलं आहे आणि बटाटा सुद्धा शिजलेला आहे। किती छान मसालेदार दिसतोय ना। कमी सामानात आणि झटपट होणारी ही बटाट्याची सुकी भाजी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। आणि अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।